नमस्कार, मी उज्ज्वला. शौर्यस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला हॉटेल स्टाईल अगदी सोप्या पद्धतीनं घरच्या घरी असा बटर पनीर मसाल्याची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, इथं मी लाल कलर येण्यासाठी या 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे 10-12 काजू अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलेले आहेत. ते आता हे छोट्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. याच मिक्सरच्या भांड्यात 2 मोठे टोमॅटो चिरलेले आहेत, ते घालायचे आहेत आणि हे लसूण आणि आलं हे बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे. हे बघा, अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा, कलर किती सुंदर आलेला आहे. इथं मी एक छोटीशी पळी तेल घातलेलं आहे आणि त्याच्यात एक छोटा क्यूब बटर घालायचा आहे. यात आता एक बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे. बघा, कांदा चांगला भाजत आल्यावर हे मिक्सरला वाटलेलं हे सगळी पेस्ट घालायची आहे आणि परतून घ्यायचे आहे. हे बघा, हे मी मसाला वाटताना एवढा तुकडा खवा घातलेला आहे. आपण ह्याच्याबरोबर चांगला परतून घ्यायचा आहे. खवा टाकल्यामुळे ना भाजीला टेक्स्चर छान येतं, चवही चांगली लागते. हे बघा, मसाला चांगला भाजल्यानंतर ह्याच्यात हे मसाले टाकूया. कसुरी मेथी, गरम मसाला, धने जिरे पावडर, मीठ, लाल तिखट आणि हळद हे घालून चांगलं मिक्स करून घेऊया. मसाला चांगला भाजला गेला आहे. आता ह्याच्यात आपण पनीरचे क्यूब्स टाकूया. हे बघा, असे मोठे मोठे टाकायचे म्हणजे हे मसाल्यांमध्ये छान हे होतात आणि त्याचे तुकडे पडत नाहीत. थोडी घट्ट झाली आहे म्हणून किंचित 1 चमचा पाणी घालत आहे. छोटे 2 चमचे पाणी घातलं. आता ग्रेव्ही बरोबर झालेली आहे. हे बघा, लिक्विड अशी. आता ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ही थोडीशी दुधाची मलाई थोडीशी घालायची आणि मिक्स करून घ्यायची आहे. हे बघा, ही मलाई थोडीशी दुधाची फेटून घेतलेली ती घातलेली आहे. हे बघा, कलर टेक्स्चर किती छान आलेलं आहे. हे झालं आहे बटर पनीर मसाला. हे बघा, किती सुंदर झालेली आहे. अशी लिक्विडी छान करायची म्हणजे भाताबरोबर, चपातीबरोबर, रोटीबरोबर, नानबरोबर सगळ्याबरोबर खाता येते. आता ही भाजी रेडी झालेली आहे. हे बघा, आता मुलाचा टिफिन भरत आहे. हे बघा, किती छान अशी बटर पनीर मसाल्याची रेडी झालेली आहे भाजी. हे बघा, हे बघा, इथं मी मुलाचे टिफिन भरलेले आहेत. हा लॉंग ब्रेकचा टिफिन आहे, चपाती आणि हे बघा बटर पनीर मसाला किती छान दिसतोय. आणि हे शॉर्ट ब्रेकसाठी मी हे ट्विस्ट समोसा केलेले आहेत. हे बघा, आणि फ्रूट ब्रेकसाठी बनाना. कशी वाटली माझी बटर पनीर मसाल्याची रेसिपी? आवडली असेल तर माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याआधी पण ज्यांनी माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच आशीर्वाद माझ्या शौर्यस क्लाउड किचनला राहू दे. मी नवनवीन रेसिपीज घेऊन येत जाईन, तर नेहमी विजिट द्या माझ्या शौर्यस क्लाउड किचनला. तुम्हाला माझ्या रेसिपीज, माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्हजमध्ये माझे व्हिडिओ शेअर करू शकता. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसहित. तोपर्यंत बघत राहा शौर्यस क्लाउड किचन आणि शौर्यस क्लाउड किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तुमच्या आशीर्वादाची मला खूप खूप गरज आहे. धन्यवाद.